चला मंडळी, कधी कोणतं काम वाढेल ना काहीच सांगता येत नाही. तर माझ्याकडून आज दुपारी थोडंसं दूध उतूसुद्धा गेलं आणि त्याचसोबत आज बनवले होते डोसे, तर त्याचं पीठ पण थोडंसं सांडलं गेलं. त्याचं कारण म्हटलं तर माझी मुलगी मध्ये मध्ये येत होती आणि मी जसं बनवते डोसा तसं ती पण करत होते, तर थोडंफार इकडं तिकडं पीठ सांडतंच ना मग. तर किचन ओटा मग त्यासाठी स्वच्छ धुवावाच लागणार, कारण पुसल्यावर तर ते काही निघत नव्हता. त्यामुळे मग चला म्हटलं आता किचन ओटा धुतलाच पाहिजे, तर सगळा किचन ओटा धुवायला सुरुवात केली. तसं पाहिलं तर मग रात्रीच किचन ओटा धुण्यात येतो किंवा दुपारी खूप जास्त स्वयंपाक झाला तर मग मी किचन ओटा धुत असते. पण आज झाला थोडासा वेगळाच कार्यक्रम, त्यासाठी किचन ओटा मग धुवूनच घेतला फायनली. आणि एवढं मात्र खरं आहे, जेव्हा आपला किचन ओटा क्लीन असतो ना तेव्हा मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते. तुम्हाला काय वाटतं? तुमचं पण नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते हे म्हणतात, तर स्वच्छता तर केलीच पाहिजे. त्यामुळे आज मस्त अशी चकाचक स्वच्छता झालेली आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.